आज दुपारी 1 वाजता 12वी बोर्डाचा निकाल जाहीर होणार। विद्यार्थ्यांना वेबसाईटवरती हा निकाल पाहता येईल। यंदाच्या वर्षी राज्यामध्ये 14 लाख विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली आहे। तर 11वी प्रवेशासाठी 24 मे पासून नोंदणीला सुरुवात। यंदा 2 विशेष फेऱ्या होणार आहेत। त्यानंतरही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही तर विशेष आणि दैनिक गुणवत्ता फेऱ्या राबवल्या जातील। FCFS ही फेरी होणार नाहीये। ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सरावासाठी 22 आणि 23 मे हे 2 दिवस नियोजित आहेत। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया जुन्या पद्धतीने राबवण्यास सुरुवात। राज्यभरातल्या पालकांचा प्रक्रियेला मोठा प्रतिसाद। नागपूरमध्ये बनावट प्रमाणपत्र तयार करून नामांकित शाळांमध्ये RT अंतर्गत प्रवेश करून घेणाऱ्या 19 पालकांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद। शिक्षण विभागातील विस्तार अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर सीताबर्डी आणि अन्य 2 पोलीस स्थानकात तक्रारीची नोंद। महाराष्ट्रात सुमारे 54.33% मतदान। सर्वाधिक मतदान 76.5% पश्चिम बंगालमध्ये, बिहारमध्ये 54.85%, जम्मू काश्मीरमध्ये 58.17%, झारखंडमध्ये 63.9%, ओडिशात 69.34%, उत्तर प्रदेशात 57.79%, तर लडाखमध्ये 69.62% मतदानाची नोंद। पालघरमध्ये रात्री 8 वाजल्यानंतरही मतदान केंद्राबाहेर रांगा। EVM मशीन धीम्या गतीने सुरू असल्याचा मतदारांकडून आरोप। बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान झालं। बीडमध्ये बूथ कॅप्चरिंगचेही प्रकार घडले। शरद पवार यांचे आरोप। पंतप्रधान मोदी घाबरलेत, त्यामुळेच ते इतक्या सभा घेतात। इतक्या सभा घेऊन ते व्यक्तिगत हल्लेही करतात। शरद पवारांची टीका। शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते परिणामांची पर्वा न करता झुंजले। ते पाहता देशात हुकुमशाही आणि जुलमी राजवटीचा नायनाट होईल। उद्धव ठाकरेंकडून महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त। पराभवाच्या भीतीने मोदी सरकारकडून निवडणूक आयोगाचा घरगड्यासारखा वापर। संथ मतदान प्रक्रियेवरनं उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला फटकारलं। समोर पराभव दिसू लागल्यानं उद्धव ठाकरेंचं नेहमीप्रमाणे रडगाणं सुरू। फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावरती टीका केली। ते उद्या पोलीस तर 4 जूनला EVM मशीनमध्ये घोळ होता अशी टीका करतील। मोहित कंबोज यांचं विधान। तर आशिष शेलारांकडून उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगात तक्रार। मतदान प्रक्रिया सुरू असताना ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत मतदारांची दिशाभूल केली। शेलार यांचा आरोप। लाखो प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या निष्ठेसमोर नतमस्तक। महाराष्ट्रातले मतदानाचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र। भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रेंमध्ये चुरशीची लढत। मतदान संपल्यावरती महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत जल्लोष साजरा। कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांची नावं गहाळ होण्याचा प्रकार। मतदार यादीतनं नावं गहाळ झालेल्यांची माहिती गोळा करून कोर्टात याचिका दाखल करणार। नाशिकमध्ये आमदार देवयानी परांदे आणि माजी आमदार वसंत गीते आपापसात भिडले। वादाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। नाशिक लोकसभा मतदारसंघात 61% मतदान। 2019 मध्ये नाशिक लोकसभेसाठी 59.43% मतदान नोंदवलं गेलं होतं। वर्ध्यामध्ये 301 ग्रामपंचायतींच्या प्रशासक नेमणुकीला न्यायालयामधून स्थगिती। सरपंच संघटनेनं प्रशासक नियुक्तीला विरोध केला होता। निवडणूक घ्याव्यात अशी संघटनेची मागणी आहे। गुन्हा दाखल झाल्यावरती फरार झालेला पुण्यातला उद्योजक विशाल अगरवालला पोलिसांकडून अटक। विशाल सोबत ड्रायव्हर आणि आणखी एका व्यक्तीलाही छत्रपती संभाजीनगरमधून अटक झाली आहे। कल्याणी नगरमध्ये घडलेल्या अपघातातील आलिशान पोर्शे गाडी विना नोंदणी रस्त्यावरती धावत असल्याची धक्कादायक माहिती। बंगळुरूमध्ये तात्पुरत्या स्वरूपात नोंदणी करून ही गाडी पुण्यात आणली गेली होती। पुण्यातल्या कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणी दारू देणाऱ्या 2 पब चालकांसह मुलाच्या वडिलांवरही गुन्हा। मुलगा अल्पवयीन असल्यामुळे वडिलांवरती गुन्हा दाखल। पुणे अपघातामधला आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला जामीन मिळाला। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पुण्याच्या कल्याणी नगर परिसरातील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मुलाला राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंकडून वाचवण्याचा प्रयत्न। सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख यांचा आरोप।
कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघाताशी कुठलाही संबंध नाही असं असताना आपलं नाव जोडणं हे चुकीचं आणि बदनामी करणारं. पोलिसांवर आपण कोणताही दबाव आणला नसल्याचं सुनील टिंगरेंचं स्पष्टीकरण. पुण्याच्या कल्याणी नगरमधल्या अपघाताचं प्रकरण राजकीय दबावापेक्षा पैसे घेऊन पोलिसांनी दाबण्याचा प्रयत्न केला. रवींद्र धंगेकरांचा पोलिसांवरती आरोप. पुण्यामधल्या येरवडा पोलीस स्थानकासमोर रवींद्र धंगेकरांच्या नेतृत्वात काँग्रेसकडनं आंदोलन. कल्याणी नगरमध्ये अल्पवयीन कार चालकानं दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. या अपघाताला कारणीभूत असलेल्या मुलाला तात्काळ जामीन मंजूर झाल्यामुळे आंदोलन केलं गेलं. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात सध्या 45 दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध. चारा छावण्या सुरू करण्याची सध्या तरी गरज नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. मराठवाड्यामधला पाणी प्रश्न पाहता आचारसंहितेत दिलासा द्यायला हवा. दुष्काळी परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करावी. अंबादास दानवेंची मागणी. सिंहगड किल्ल्यावर जाणारा वाहनांसाठीचा रस्ता आजपासून गुरुवारपर्यंत दुरुस्तीसाठी बंद असेल. मात्र अत्करवाडी मार्गे चालत गडावरती पोहोचता येणार आहे. भगवान नृसिंह महाराजांची आज जयंती. या निमित्तानं वाशिममधील नृसिंह महाराज मंदिर दर्शनासाठी खुलं. बुलढाण्यामधल्या सिंदखेड राजा इथे लखुजी साळवे यांच्या समाधीसमोरील उत्खननामध्ये सापडलं पुरातन शिवमंदिर. हे 13व्या शतकातील यादवकालीन मंदिर असल्याचा दावा. यंदा आषाढी निमित्त संत गजानन महाराज यांच्या पालखीचं 13 जूनला शेगावमधनं पंढरपूरसाठी प्रस्थान होणार आहे. तर 15 जुलैला पालखी पंढरपुरात पोहोचेल. कुलाबा वेधशाळेकडनं मुंबईसाठी आज पावसाचा रेड अलर्ट. अवकाळी पावसामुळे मान्सूनपूर्व कामं मात्र रखडली. कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. ज्योतिबा डोंगरावर सुद्धा विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात. रत्नागिरीच्या साखरपा परिसरात सलग 3ऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पाऊस. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ एका ठिकाणी 6 झाडं कोसळली. सिंधुदुर्गातल्या कुडाळ, सावंतवाडी, तोडामार्ग आणि वैभववाडीत ढगांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. पावसामुळे आंब्यासह जांभूळ पिकाला फटका. पुण्याच्या हडपसरमधील वैदुवाडी भागात जोरदार पाऊस. पावसात अनेक झाडं कोसळली. झाड कोसळल्यामुळे विजेचा खांबही कोसळला. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वाकदमध्ये मान्सूनपूर्व पाऊस. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं रिसोड मेहकर मार्गावर झाड पडून वीज पुरवठा खंडित. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये पावसाच्या रिमझिम सरी. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा. पुण्याच्या इंदापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली. विद्युतवाहक तारांचे खांब सुद्धा जमिनीवरती आडवे झाल्यामुळे वीज पुरवठ्यावरती परिणाम. साताऱ्याच्या महाबळेश्वर, वाई, खंडाळा, शिरवळ या परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस. अनेक भागातल्या वीज पुरवठ्यावर परिणाम. वाशिममध्ये झालेल्या पावसामुळे बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजला. शेतकऱ्यांना फटका. धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा. फळबागांसह जनावरांच्या गोठ्यांचंही नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा धुमाकूळ. फळ पिकांसह उन्हाळी पिकांचंही नुकसान. जबरदस्त उकाड्यानंतर जालन्यामध्ये पावसाची हजेरी. वाढत्या तापमानामुळे हैराण नागरिकांना मिळाला तात्पुरता दिलासा. छत्रपती संभाजीनगरच्या सोमपुरी गावात अवकाळीनं शेतकऱ्यांची पपईची बाग उद्ध्वस्त. वादळी वाऱ्यामुळे शेतामध्ये पपईचा सडा. अहमदनगर शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे राष्ट्रवादीकडनं आंदोलन. महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांचा मेणबत्ती आणि गॅस बत्ती देऊन निषेध. काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांच्या मेंदूवरची शस्त्रक्रिया यशस्वी. प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची पी.एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांची प्रतिक्रिया. 6 जूनपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा आंदोलन मोठं होईल. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यांना अहमदनगर महापालिकेची नोटीस. पर्यावरणपूरक मूर्ती तयार कराव्यात आणि पीओपी मूर्तीसाठीच्या साहित्याची येत्या 2-3 दिवसात विल्हेवाट लावावी, अन्यथा कारवाई केली जाईल, पालिकेचा इशारा. भंडाऱ्यामध्ये पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात यश. लाखांदूर वनखातं आणि NNTR या बचाव पथकानं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. वाढलेल्या उकाड्यामुळे नवेगाव नागझिरा प्रकल्पातील T4 वाघिणीच्या बछड्यांचा जलविहार. पाण्याच्या टाकीत बसून उन्हापासून स्वतःचा बचाव करणारे बछडे कॅमेरामध्ये कैद.
क्षणार्धात झाडावरती झेप घेत बिबट्यानं केली माकडाची शिकार, पेनच्या जंगलातील शिकारीचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची वेबसाईट हॅक, संबंधित प्रकाराबाबत सायबर सेलकडे तक्रार दाखल. शिर्डीतनं सप्तशृंगी गडाकडे दर्शनासाठी जात असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सला आगीमध्ये ट्रॅव्हल्स जळून खाक, सुदैवानं प्रवासी सुखरूप. जालन्यात चोरट्यांनी भर दिवसा महावीर चौकातलं एटीएम फोडलं, गॅस कटरच्या साहाय्यानं एटीएम फोडल्याची माहिती, पोलिसांकडनं चोरट्यांचा शोध सुरू. नाशिकमध्ये मंगळसूत्राची चोरी करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला नागरिकांचा चोप, महिलेनं प्रसंगावधान दाखवून या चोरट्याला पकडून ठेवलं आणि आरडाओरडा केला. वरळी विधानसभेतील ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू, उन्हामुळे आणि प्रचंड उकाड्यामुळे कार्यकर्त्याला त्रास झाल्याची माहिती. अहमदनगरच्या एमआयडीसी परिसरात 9 वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू, बालगृहामध्ये शॉक लागल्याची माहिती. आईसमोरच तरुणाची हत्या, कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातल्या निटवडे रोडवरची घटना. सैन्य दलातल्या जवानासह तिघांनी या तरुणावरती जोरदार वार केले. प्रवासी बॅगमध्ये आढळला कुजलेला मृतदेह, सांगलीच्या शिराड्यामधील घटना. हा मृतदेह पुरुषाचा असून सुमारे 15 दिवसांपूर्वी संबंधित व्यक्तीची हत्या झाल्याचा पोलिसांना अंदाज आहे. कापसाचे बियाणं खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रावरती रांगेत असलेल्या शेतकरी महिलांमध्ये जोरदार हाणामारी. अकोल्याच्या अकोट येथील नगरपालिकेसमोर असलेल्या कृषी केंद्रावरचा प्रकार. रत्नागिरीच्या खेडमध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा जगबुडी नदीमध्ये बुडून मृत्यू. पुणे बंगळुरू महामार्गावरती आणेवाडी टोलनाका परिसरात होर्डिंग कोसळलं. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे होर्डिंग काढण्याचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. अकोल्याच्या चिखलगावमधील भारतीय लष्करातील जवान विशाल तायडेचा उत्तर प्रदेशात अपघाती मृत्यू. उत्तर प्रदेशातील बरेली इथे कर्तव्यावरती असताना भरधाव ट्रकनं दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. चारधाम यात्रेदरम्यान होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे 31 मे पर्यंत ऑफलाईन नोंदणी बंद असेल. भाविकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांचे टूर ऑपरेटर्सना निर्देश. पुढचे 5 दिवस उष्णता वाढणार. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीसह उत्तर प्रदेशात तापमानाचा वारा चढा असेल. अंदमानमध्ये मान्सून दाखल होऊन 24 तास होताच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार. येत्या 4 दिवसात त्याचं रूपांतर चक्रीवादळामध्ये होण्याचे हवामान खात्याचे संकेत. केरळच्या अनेक भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढला. खबरदारीचा उपाय म्हणून केरळ सरकारकडनं जिल्हा आणि तालुका पातळीवरील आपत्कालीन मोहीम सुरू आहे. डोंगराळ भागामध्ये फिरण्यास नागरिकांना मज्जाव केला गेलाय. राजधानी दिल्लीतील काही भागात तापमान 47 अंशांच्याही पार. वाढलेल्या तापमानामुळे पुढच्या 5 दिवसांसाठी हवामान खात्याचा रेड अलर्ट. पंतप्रधान मोदी आज बिहार आणि उत्तर प्रदेशात प्रचार करणार. बिहारच्या चवारण आणि सिवान इथे तर उत्तर प्रदेशच्या प्रयागराज आणि वाराणसीमध्ये मोदींचा प्रचार. 6व्या आणि 7व्या टप्प्याच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते मैदानात. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची हरियाणामध्ये रॅली. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आज दिल्लीत रोड शो. मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरती आज निर्णय अपेक्षित. परदेशी फंडिंगमुळे आम आदमी पक्ष अडचणीत येण्याची शक्यता. आपला अमेरिका आणि कॅनडासह अनेक देशांमधनं 7 कोटी 8 लाखांचा निधी प्राप्त झाल्याची ईडीनं गृहमंत्रालयाला सुपूर्द केलेल्या अहवालात माहिती मिळते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.